मुंबईतलं प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिर हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघालंय। पांडुरंगाच्या ओढीनं शहराच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी वारकरी भाविकांचा मेळा या ठिकाणी भरलाय। मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। ज्या भाविकांना पंढरपुराला जाणं शक्य होत नाही असे भाविक वारकरी वडाळ्यातील प्रतिपंढरपूरच्या या विठुरायाच्या चरणी दर्शनासाठी येतात। आणि याच संदर्भात हा भक्तीचा सोहळा थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अजित मांढरे तिथून आपल्या संपर्कात आहेत। अजित, एकूणच या ठिकाणी काय सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय? ज्या पद्धतीने पंढरपुरामध्ये सगळ्या माऊली येतात त्या ठिकाणी एकत्र होतात, विठुरामाचा गजर करतात, पूर्ण भक्तीमध्ये लीन होतात, तसंच वातावरण वडाळ्याच्या या प्रति पंढरपूरमध्ये आहे। मी पाहू शकतो या ठिकाणी की संपूर्णपणे इथे जे वारकरी आहेत किंवा जे माऊली आहेत त्यांनी रांगा इथे लावलेल्या आहेत दर्शन घेण्याकरता, आणि हे संपूर्ण वातावरण जे आहे कुठेतरी एक भक्तिमय व्हावं याकरता सतत या ठिकाणी भजन आणि कीर्तन सुरू आहे। चांगल्या आणि जवळपास काल रात्रीपासून या ठिकाणी लोकांनी दर्शनाकरता रांगा लावल्या होत्या, आणि जवळपास आतापर्यंत 30 ते 35,000 जे माऊली आहेत त्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे। मुंबईतले हे चाकरमानी करता पंढरपुराचं दर्शन हे या लोकांकरता इथे उपलब्ध झालेलं आहे। म्हणजे हा जो संपूर्ण सोहळा आहे हा पंढरपुरापेक्षा त्या ठिकाणी जो सोहळा आहे तो सोहळा तसाच या ठिकाणी संपूर्णपणे रंगवला असतो। कीर्तन असतं, भजन असतं, विशेष करून या संपूर्ण हे जे मंदिर आहे विठुरायाचं त्याचं दर्शन घेण्याकरता रात्रीपासून राजकीय नेते आहेत, नेते आहेत आणि सामान्य लोक आहेत मुंबईकर, ते सर्व या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी सोहळ्याचा पूर्णपणे आनंद घेतात। भक्तिमय पूर्णपणे वातावरण या संपूर्ण भागामध्ये विठुरायाचं दर्शन घेण्याकरता माऊली रात्रीपासून या ठिकाणी लाईन लावलेली आहे, त्यांना सकाळी पहाटे जो विठुराय आहे त्याची आरती आणि पूजा केल्यानंतर त्यांचं दर्शन घेता येतंय। आणि आता हे संपूर्णपणे दर्शन खुलं झालेलं आहे। आतापर्यंत जवळपास 30 ते 35,000 म्हणजे साधारणपणे काही 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी जे भाविक आहेत त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद अजित दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।